मंडळी, बऱ्याचदा असं होतं की आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी अनेक ज्योतिषशास्त्राचे किंवा वास्तुशास्त्राचे उपाय करतो, पण त्याचा म्हणावा तसा परिणाम आपल्याला दिसत नाही. तुमच्याही बाबतीत हेच होत असेल तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार उपाय करायला हवा. आणि तेच उपाय सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारावी, नशिबाची साथ तुम्हाला मिळावी, यासाठी नक्की काय उपाय करायचे ते बघूया. सुरुवात करूया मूलांक 1 पासून. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक असतो 1. मूलांक 1चं नेतृत्व सूर्यदेव करतात आणि या मूलांकांच्या व्यक्तींमध्ये जन्मताच नेतृत्व गुण, महत्त्वाकांक्षा, स्वतंत्रपणे काम करण्याची प्रचंड क्षमता असते, जे त्यांना व्यवसाय किंवा उच्च पदांवर मोठं यश मिळवून देतात. या लोकांनी आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी किंवा नशिबाची साथ मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. म्हणजेच काय, तांब्याच्या एका भांड्यामध्ये पाणी घ्यावं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करावं. या उपायाने त्यांच्या आत्मविश्वासात आणि मानसन्मानात वृद्धी होते. आता वळूया मूलांक 2 कडे. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालेला आहे अशा लोकांबद्दल बोलूया. हे लोक अत्यंत संवेदनशील असतात, कल्पक असतात, कलाप्रेमी असतात, परंतु आर्थिक बाबतीत मात्र यांच्या मनात अनेकदा चंचलता आणि अनिर्णायकता दिसून येते. पैशाचं योग्य नियोजन करण्यासाठी आणि मनाला स्थिरता देण्यासाठी यांनी रोज चांदीच्या ग्लासमधून थोडंसं पाणी प्यावं. चांदीच्या वापरामुळे चंद्राचे शुभ फळ मिळते. चंद्र हा मनाची चंचलता कमी करतो, मानसिक शांतता देतो आणि अर्थातच आर्थिक निर्णयसुद्धा अचूक ठरतात. आता वळूया मूलांक 3 कडे. ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला, या मूलांकाचं प्रतिनिधित्व देवगुरु बृहस्पती अर्थात गुरुग्रह करतो. आणि ही लोक अत्यंत बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात, सर्जनशील असतात, ज्यांना शिक्षण, सल्लागार आणि अध्यापन क्षेत्रात अमाप संपत्ती आणि कीर्ती मिळते. त्यांचा हा गुरुग्रह अधिक बलवान करण्यासाठी आणि भाग्याची दारं उघडण्यासाठी यांनी रोज आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद घालावी. या उपायाने आरोग्यासोबतच जीवनात सकारात्मकता येते आणि समृद्धीचा विस्तार होतो. उपाय दिसायला अगदी छोटा आहे, पण न चुकता नियमित केल्यास त्याचा परिणाम दिसतो. आता वळूया मूलांक 4 कडे. अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झालेला आहे त्यांच्याबद्दल बोलूया. यांचा संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. हे लोक अत्यंत कष्टाळू असतात, क्रांतिकारी विचारांचे सुद्धा असतात, त्यामुळे अचानक मोठे निर्णय घेऊन यश मिळवणारे सुद्धा असतात. परंतु यांच्या आयुष्यात आर्थिक चढउतार वारंवार येतात. हा अनपेक्षित अडथळा दूर करण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी त्यांनी रोज आपल्या कुलदेवीची पूजा करावी. कुलदेवीच्या आराधनेमुळे राहूचे दोष शांत होतात आणि अकाउंटमध्ये धनवृद्धीचे योगसुद्धा तयार होतात. त्यानंतर बोलूया आता मूलांक 5 बद्दल. अर्थात ज्यांचा जन्म झालाय 5, 14 आणि 23 या तारखांना, यांचा स्वामी आहे बुधग्रह. या लोकांची संवादशैली चांगली असते, हजरजबाबीपणा यांच्याकडे असतो, व्यापार किंवा नेटवर्किंगमध्ये सुद्धा अत्यंत हुशार असतात, ज्यामुळे ते व्यवसायात सुद्धा खूप वेगाने प्रगती करतात. बुधाची शुभ ऊर्जा कायम राखण्यासाठी आणि पैशाला आकर्षित करण्यासाठी यांनी नेहमी स्वतःजवळ हिरवी वेलची ठेवावी. हा छोटासा उपाय त्यांच्या बुद्धीला कुशाग्र करतो आणि व्यापारात नवीन संधी मिळवून देतो. आता वळूया मूलांक 6 कडे. मूलांक 6चं नेतृत्व ऐश्वर्य आणि वैभवाचा कारक असलेला शुक्र ग्रह करतो. यामध्ये जन्मतारखा येतात 6, 15 आणि 24. या मूलांकाचे लोक लक्झरी लाईफस्टाईल, फॅशन, कला या विश्वात खूप यशस्वी होतात. त्यांच्याकडे पैसा आपोआप आकर्षित होतो ती जर या विश्वात काम करत असतील. आपली ही चुंबकीय शक्ती आणि आर्थिक वैभव वाढवण्यासाठी त्यांनी रोज अत्तर किंवा परफ्युम्स लावावेत. जितकं ते सुगंधी, नीटनेटकं, स्वच्छ राहतील तितकी लक्ष्मी माता यांच्यावर प्रसन्न होते. मूलांक 7. जन्मतारीख 7, 16 आणि 25. यांचा स्वामी आहे केतू. हे लोक आध्यात्मिक, संशोधक वृत्तीचे, गूढ विद्यांमध्ये रस असणारे असतात. मानसिक शांततेसाठी आणि संसारात राहून उत्तम धनलाभ व्हावा, यश मिळावं यासाठी यांनी हातात चांदी किंवा सोन्याचं कडं घालावं.
घड्याळ किंवा अंगठी परिधान करावी. मौल्यवान धातू अंगावर बाळगल्याने यांची ऊर्जा संतुलित होते आणि आर्थिक अडसर दूर होतात. आता वळूया मूलांक 8 कडे, ज्यांचा स्वामी ग्रह शनी आहे आणि यामध्ये येणाऱ्या जन्मतारखा 8, 17 आणि 26. हे जातक अत्यंत सोशिक, कष्टाळू आणि संथ गतीने पण शाश्वत प्रगती करणारे असतात. ते वयाच्या उत्तरार्धात प्रचंड संपत्तीचे मालक बनतात. शनिदेवाचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पैशांचा ओघ वाढवण्यासाठी त्यांनी रोज ॲमेथिस्ट अर्थात जांभळ्या रंगाचं एक रत्न आहे, या ॲमेथिस्टची अंगठी घालावी किंवा ॲमेथिस्टचं ब्रेसलेट घालावं. तुम्हाला आपल्या लोकमत भक्तीच्या वेबसाईटवर lokmatbhakti.com वर हे ॲमेथिस्टचं ब्रेसलेट मिळेल. ते कसं घालायचं, कोणत्या हातात घालायचं, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाला योग्य दिशा मिळते आणि आर्थिक स्थैर्यसुद्धा त्यांना लाभतं. आता वळूया मूलांक 9 कडे. मूलांक 9चा स्वामी आहे धाडसे आणि ऊर्जेचा कारक असलेला मंगळ ग्रह. जन्मतारीख 9, 18 आणि 27 यांचा मूलांक 9 असतो. हे लोक अत्यंत ऊर्जेने भरलेले, साहसी आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देऊन यश खेचून आणणारे असतात. मात्र कधीकधी रागामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं. हा स्वभाव शांत करण्यासाठी आणि मंगळाचे शुभ फळ मिळवण्यासाठी त्यांनी प्रत्येक मंगळवारी मोगऱ्याचा अत्तर किंवा परफ्यूम लावावा. मोगऱ्याचा सुवास त्यांचा राग शांत करतो आणि नशिबाचं दार उघडतो. घरात एखादं मोगऱ्याचं रोप नक्की लावावं, गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, जेणेकरून मोगऱ्याचा तो सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहील आणि आयुष्य सुगंधी होईल. मंडळी, या व्यतिरिक्त तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर एक उपाय तुम्ही करू शकता. तो उपाय म्हणजे पायराईट हे जे क्रिस्टल आहे, जे धनदौलत, पैसा आकर्षित करतं असं मानलं जातं, त्या पायराईटचं ब्रेसलेट तुम्ही हातात परिधान करू शकता. हे ब्रेसलेट तुम्हाला आपल्या lokmatbhakti.com वर मिळेल. अतिशय बजेट फ्रेंडली असलेलं हे ब्रेसलेट आपल्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतं. पैशाबाबतची असलेली नकारात्मकता आपल्या मनातून दूर होते आणि पैशाकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघायला लागतो. सकारात्मक विचारांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतो आणि म्हणून ही गोष्ट दिसायला जरी छोटी असली तरी परिणाम करणारी आहे. lokmatbhakti.com ला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती मिळेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.